नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड. आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत. मित्रांनो, PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, देशातील कोट्यवधी शेतकरी PM किसान योजनेच्या 16व्या हप्त्याची प्रतीक्षेत आहे. सरकार लवकरच PM किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. हप्त्यांचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या यादीही जाहीर करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकतात. केंद्र सरकारने 2018च्या अखेरीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम हप्त्यामध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा 15वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरमध्ये जारी केला होता. आता देशातील कोट्यवधी शेतकरी 16व्या हप्ता येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी केली असेल तर आता तुम्हाला यादीमध्ये तुमचे नाव तपासता येईल. तर मित्रांनो, जर यादीमध्ये तुमचे नाव आलेला असेल तर 100% तुमच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपयांचा 16वा हप्ता जमा केला जाईल. तर मित्रांनो, यादीमध्ये कसं नाव चेक करायचं याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेची यादी चेक करण्यासाठी आपल्याला गुगल नाही तर क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि सर्च बारमध्ये pmkisan.gov.in असं लिहून घ्यायचे आणि याला सर्च करायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी सर्च करतो pmkisan.gov.in असं आपल्याला लिहून घ्यायचे आणि याला सर्च करायचे. मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे PM किसान योजनेची वेबसाईट ओपन होईल. तर तुम्ही या ठिकाणी साईटला बघू शकतात बेनिफिशरी लिस्ट. तर मित्रांनो, आपल्याला यादी चेक करण्यासाठी बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करायचे. मित्रांनो, इथून नाही का तुम्ही PM किसान योजनेची यादी चेक करू शकतात. आणि मित्रांनो, यादीमध्ये जर तुमचं नाव आला असेल तर 100% तुमच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा 16वा हप्ता जमा केला जाईल. तर मित्रांनो, यादी चेक करण्यासाठी आपल्याला बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करायचे. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्ही दिनांक पण बघू शकतात 21/1/2024 आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही टाइम पण बघू शकता 10:41 झाले आहे. तर हा पेजमध्ये मित्रांनो आपल्याला सर्व माहिती भरून द्यायची आहे. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव हे सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला गेट रिपोर्टवर क्लिक करायचे. मग तुमच्या पुढे PM किसान योजनेची यादी ओपन होईल. आणि मित्रांनो, यादीमध्ये जर तुमचं नाव आला असेल तर 100% तुमच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा 16वा हप्ता जमा करण्यात येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी मी सर्व माहिती भरून घेतो. तुम्हाला पण या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी सिलेक्ट करतो राज्य. तुम्हाला पण या ठिकाणी राज्य सिलेक्ट करायचे. मग मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचे. मग तालुका सिलेक्ट करायचे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आणि मित्रांनो ब्लॉक मध्ये परत आपल्याला तालुका सिलेक्ट करायचे. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला गाव म्हणजे ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी ग्रामपंचायत सिलेक्ट करतो. तुम्हाला पण या ठिकाणी तुमचे ग्रामपंचायत तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला गेट रिपोर्टवर क्लिक करायचे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे तुमच्या पुढे PM किसान योजनेची यादी ओपन होईल. तर मित्रांनो, हा यादीमध्ये जर तुमचं नाव आला असेल तर 100% तुमच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा 16वा हप्ता जमा करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही PM किसान योजनेची यादी चेक करू शकतात. मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.